जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो. तर मी आता सांगली मार्केटमध्ये आहे. मी तुम्हाला 1 रुपये किलोवाला कांदा दाखवतो. 1 रुपये किलो. तुम्ही 1 रुपयेमध्ये चॉकलेट घेऊ शकत नाही आहे. चॉकलेट घेण्यासाठी तुम्हाला 5 रुपये मोजावे लागतात, पण तुम्हाला इथं 1 रुपयाचा कांदा भेटतोय. हा कांदा आहे बघा, 1 रुपये किलोनं विकलाय. आणि ह्या कांद्याच्या पोत्याला त्या शेतकऱ्याचं ह्या ठिक्याची किंमत असेल 10 ते 20 रुपये. ह्या एका ठिक्याचं भाडं त्यानं दिलं आहे 100 रुपये, प्लस कांदा निवडणं, शेतीतून काढून आणणं, त्यासाठी त्याचा 30-40 रुपये तरी एका पोत्यामागं त्याचा खर्च गेला असेल. तर तुम्ही मिनिमम 150 रुपये त्याचा खर्च पकडून चला. एका पोत्याला त्यानं 150 रुपये खर्च मिनिमम सांगतोय तुम्हाला मी. जास्तीत जास्त किती झालेला आहे मला नाही माहीत. तर मिनिमम त्यांनी त्या पोत्याला 150 पेक्षा जास्त खर्च केला आहे आणि त्या पोत्याला त्यांना फक्त 50 रुपये आलेले आहेत. आणि हा कांदा ते इंदापूरवरतून सांगलीमध्ये घेऊन आलेत. इथून 200 किलोमीटर. पोत्याला भाडं दिलंय त्यांनी 100 रुपये आणि त्या कांद्याला पैसे आलेले आहेत फक्त 50 रुपये. तर एवढी वाईट परिस्थिती आहे. तुम्ही चॉकलेट घेऊ शकत नाही, पण कांदा 1 रुपयाला घेऊ शकतो. आज मी पहिल्यांदा मार्केटमध्ये बघितले की 1 रुपयाला कांदा विकू शकतो. ह्या शेतकऱ्यांनी खरंच या कांद्याला गेल्या वर्षी 10 रुपये ते 15-16 रुपयेपर्यंत गेल्या वर्षीचा दर होता, पण ह्या वर्षी तो कांदा 1 रुपयाला ह्याच सीझनला दिवाळीच्या अगोदर आणि 2025मध्ये त्या कांद्याला 1 रुपया दर आहे. जो 15-16 रुपयाला जाणारा कांदा 1 रुपयाला विकतो. तर हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढं तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि सरकारला सुद्धा कळू द्या की आपल्या की शेती आणि शेतकरी कोणत्या परिस्थितीमध्ये जगतो. त्या शेतकऱ्यांनी जेवढी मेहनत केली आहे त्या मेहनतीचं त्याला फळ काय भेटतं.